ठिकाणी आपण आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे महाज्योतीमार्फत. महाज्योतीमार्फत जी स्कीम चालवण्यात येते, जसे TRTI आहे, पार्टी आहे, सारथी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गव्हर्मेंट स्कीम आहे आणि त्यातनं विद्यार्थ्यांना जी आहे ती ट्रेनिंगसाठी 6 महिने ट्रेनिंग देण्यात येते आणि त्यात विद्यार्थ्यांना जे स्टायपेंड वगैरे आहे, स्कॉलरशिप DBT देण्यात येते. तर तशाच प्रकारे या ठिकाणी 2025 आणि 26साठी पोलीस आणि मिलिटरी भरती जी आहे तर त्यासाठी महाज्योतीमार्फत या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहे. तर ते फॉर्म चालू झालेले आहे आणि त्यांची निवड करण्यासाठी जी ऑनलाईन टेस्ट घेतली जाते, CET टेस्ट म्हणू शकतो आपण. तर त्या टेस्टसाठी या ठिकाणी काय तारीख देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट कधी अवेलेबल होणार आहे, तर त्या संपूर्ण माहितीसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तसेच या ठिकाणी TRTIची जी भरती आहे 2025साठी, तर ती TRTIसाठी पण या ठिकाणी पुढच्या महिन्यात भरती घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी पण आपल्याला अपडेट देण्यात येणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्र शासन महाज्योती नागपूर या ठिकाणी दिलेलं आहे आणि डेट आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो 25 एप्रिल 2025 आणि त्यानंतर तपशील आणि दिनांक वेळ दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांना चाळणी प्रवेशासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी 6 मे सायंकाळी 6 पासून दिनांक 10 मे रोजी रात्री 11 पर्यंत. तर मित्रांनो, 6 ते 10 तारखेपर्यंत म्हणजे तुम्हाला 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी लिंक ओपन करून दिली जाणार आहे आणि तिथून तुमचे जे हॉल तिकीट आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि परीक्षेचा दिनांक तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. तर आपण पाहू शकतो 11/5/2025 12:30 ते 1:30 तुमचा जो पेपर आहे CET टेस्टचा, तर तो पेपर तुमचा होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर तुमची निवड होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी ट्रेनिंग आहे तर ती ट्रेनिंग तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप आपण या ठिकाणी पाहू शकतो, जसे पोलीस भरतीला आपल्याला एक पेपर असतो त्या प्रकारेच या ठिकाणी 100 मार्क असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. तर अशा प्रकारची जी माहिती आहे ती आपण जनरल माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि आपल्याला जर या ठिकाणी लाभ घ्यायचाच असेल तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रशिक्षणासाठी लाभार्थ्याची निवड खाली नमूद सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणाद्वारे करण्यात येईल. तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे कास्ट आहे तर ते दिलेले आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी पासिंग टक्केवारी दिलेली आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पास होणार आहे आणि त्या स्कीममध्ये तुम्ही एलिजिबल होणार आहे ट्रेनिंगसाठी आणि त्यानंतर तुम्हाला जे स्टायपेंड वगैरे असतात ते स्टायपेंड वगैरे तुम्हाला देण्यात येणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सूचना वगैरे दिलेल्या आहे, आरक्षण दिलेले आहे तुम्हाला या ठिकाणी महिलांसाठी आणि 1% अनाथांसाठी. तर अशा वेगवेगळ्या ज्या माहिती आहे तर त्यात तुम्ही संपूर्ण ही PDF जी आहे ती एकदा रीड करायची आहे आणि रीड करून जी माहिती आहे ती व्यवस्थित आपण या ठिकाणी कन्फर्म करायची आहे. तर अशा प्रकारे अपडेट होती. तर आय होप मित्रांनो आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.